छान फुलं लावली आहेत घराच्या बाहेर. आंब्याच्या झाडांची रोपवाटिका केली आहे आणि इकडे आंब्याची झाडं लावण्याची मोहीम आहे. महाराष्ट्राचं आहे ना, हा खूप ठिकाणी वाढलेली दिसली आम्हाला झाडं. इकडे कांचन वृक्ष फुलला आहे. पापडीच्या शेंगा आल्यात. आमचा रस्ता मेन रोड सोडून रस्त्यावर वळणाची नर्मदा परिक्रमा मार्ग असं लिहून आमचा रस्ता परत पगदंडीवर आलाय. डोंगर चढत चाललोय. दाट झाडीतून चाललाय रस्ता. हा शॉर्टकट आहे डोंगरांवरनं. खरं तर प्राचीन मार्ग म्हणायचा. त्या घाटाने उगाचच वळणं घ्यावं लागतात. त्यापेक्षा हे चांगले सावली पण आहे. आमराई इकडे आंब्याची झाड आहेत, बेळूची पण आहेत, बांबूची. प्रधानमंत्री गृह योजनेत ना घरं बांधतात लोक. बांबूच्या बनात परत आम्हाला रस्ता लागेल. वळण घेतो, डोंगरांना वेळखे मारतो आम्ही शॉर्टकटने सावलीमधनं. सगळीकडे दाट वेळूची वन आहेत. पुढे झेंडा दिसला की मार्ग बरोबर आहे समजायचं. इथला मौलगीचा आश्रम आला. नर्मदा सेवा आश्रम, अन्नक्षेत्र मौलगी. परत रस्ता पगडंडी मार्गाने सुरू आहे. रस्ता सोडून शॉर्टकट सांगितला. बाण केलेले आहेत. शॉर्टकटने चालू आहे. शूल पाणीच्या झाडीमधून. मौलगीमधून पुढे जायला सांगितलं, कारण संध्याकाळनंतर खूप लोक येतील, त्यांना जागा पाहिजे म्हणून. पुढे आहेत 3 किलोमीटरवर पुढचे आश्रम आहेत, तिथे आम्ही जाऊ. रस्त्यापेक्षा अशा पायवाटेने जायला मजा येते. कोणासाठी बाण किंवा असं रंगीत कापड लावून ठेवलेलं असतं. वाटेत आता एक प्रवाह आला. दगड लावलेले असतात. त्या दगडांमधनं बॅलन्सिंग करत काठीचा आधार घेत
काठी म्हणजे तिसरा पाय. काठीचा आधार घेत पलीकडे जायचं. पाणी मार्ग ओलांडल्यानंतर परत असा रस्ता सुरू. इकडे झाडाला पाणी द्यायचं काम चाललंय. थोडा सिमेंटनी बांधलेला रस्ता आला. जे वेगळे वेगळे प्रोजेक्ट्स असतात ते सोलरवर इकडे म्हणजे आमचूर पावडर तयार करणे, असं काय काय ड्राय करणे, असे प्रोजेक्ट्स मधनं आम्हाला असे शेड्स दिसतात. आणि इकडची भात शेती, भात तयार आहे, कापणी नाही झाली. आत्तापर्यंत आम्ही हे दृश्य नाही पाहिलं, पहिल्यांदाच पाहिले. तर आम्ही शॉर्टकटनी परत रस्त्याला लागलो. असा झेंडा असतो आणि खूण पण असते. आत्ता आम्ही मेन रोडच्या थोडंसं वर चढून एक आश्रम आहे, अगदी नैसर्गिक वातावरणात. चंद्र दिसतंय, सूर्य पण आहे, चंद्र पण आहे. नैसर्गिक वातावरणातल्या कुटीमध्ये आश्रम आहे. त्या कुटीमध्ये आम्ही आज राहायला आलोय. त्या मोठ्या आश्रमातनं पुढे गर्दी वाढेल, तुम्ही पुढे जा, तिथे जागा पाहिजे म्हणून आम्हाला पुढे पाठवलं. ते चांगलं केलं. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणतात तसं एकदम नैसर्गिक वातावरणात राहणार आहे आम्ही आज. वेगळा अनुभव. लोक कोकणात जातात राहायला, त्यापेक्षा हे किती छान, किती सुंदर डेकोरेशन केले. ठिपके ठिपके ठिपके. ही कुटी आहे. छोटंसं गाव दिसतंय. नर्मदा किनारे मैया के असं आहे आतमध्ये छान. उसके बाद फिर से या तो पूरा हो गई परिक्रमा तो कोई बात नहीं, नहीं हुई तो फिर उठाना पड़ेगी ना. वो तो आगे 27 में आ रहा है ना. हाँ, अभी ये 26 चल रहा है. ये 26 का तो तुम्हारा तुम नजदीक से परिक्रमा पूरा कर लेने का, नजदीक में चतुर्मास कर लेने का. जैसा क्या है अभी ये तुम्हारा हो गया, एक चतुर्मास हो गया तुम्हारा. नर्मदा किनारे नहीं हुआ, उज्जैन में हुआ, महाकाल में हुआ ना.